आज आपण बनवणार आहोत एक कोरमा। त्यासाठी बघा इथे 3 ते 4 अंडी मी उकडून घेतलेली आहेत। अंडी उकडत असताना पाणी गरम झाल्यानंतरच अंडी आपण 1 चमचा मीठ पाण्यामध्ये घालून छान अशी उकडून घ्यायची आहेत। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अंडी उकडून होतात आणि अंड्यांमध्ये मसाला जावा यासाठी बघा मी एका फोर्कने त्याला छान असे होल्स पाडून घेतलेले आहेत। नंतर यामध्ये 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तिखट घालून घेतलेला आहे आणि आपण हे सर्व मिश्रण छान असं त्याला लागेपर्यंत मिक्स करून घेणार आहोत आणि अंडी छान असे मिक्स झाल्यानंतर ती साइडला ठेवून देणार आहोत। आणि इथे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 काजू मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। नंतर बघा एक उभा चिरलेला कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे। कांदा फ्राय करत असताना त्यामध्ये अगदी किंचित मीठ घातलं तर कांदा पटकन फ्राय होतो। नंतर आपण यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 चमचे दही आणि छान अशी याची मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही कारण दह्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण आहे। नंतर बघा इथे एका गरम पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आहे आणि यामध्ये आपण कोट केलेली जी अंडी होती ती घालून हलकीशी परतून घेणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये अंडी छान अशी तयार होतात। अगदी 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर अंडी आपण लगेच एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि छान अशी मिक्स करत करत एकदम मंद आचेवरती आपण अंडी छान अशी फ्राय करून घेणार आहोत। जास्त फुल गॅस करायचा नाही किंवा एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला अंडी परतून घ्यायची नाहीत। अगदी लो फ्लेमवरतीच आपण ही सर्व प्रोसेस करणार आहोत। नंतर बघा त्याच पॅन मध्ये मी 1-2 तमालपत्र घालून घेते आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 वेलची। खडे मसाल्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा आपल्याला नसेल घालायचं नाही घातलं तरी देखील चालेल। नंतर यामध्ये घालणार आहोत आणखी 1 चमचा तेल आणि नंतर बघा इथे घेतलेला आहे मी धने पूड 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, मीठ आणि 1 चमचा घरगुती मसाला आहे। ते आपण घालून छान असं परतून घेणार आहोत। मसाले फक्त करपू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी बघा गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि हलकेसे मसाले परतल्यानंतर लगेच आपण जे बनवलेलं मिश्रण किंवा वाटण आहे ते घालून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनिटे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। परतत असताना जर मसाला अगदीच खाली लागत असेल तर आपण यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून पण परतून घेऊ शकतो। नंतर बघा यामध्ये आपण 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ते पण आता आपण छान असं परतून घेणार आहोत। लसूण आणि आल्याचा जो फ्लेवर आहे तो गेला पाहिजे इतपत आपण एक 4 ते 5 मिनिट छान असं हे मिश्रण परतून घेणार आहोत। मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिश्रण छान असं सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला बघा छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये फ्राय केलेली अंडी घालून छान असं एकजीव करून घेऊया। या पद्धतीने एक कोरमा नक्की बनवून बघा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल एक कोरमा बनतो। घरी जर अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं हा प्रश्न पडतो, अशा वेळेला ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकता। नंतर बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। पाणी आपल्याला जास्त घालायचं नाहीये, अगदी अर्धा ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे। नंतर बघा आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एक झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे आपण ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घेणार आहोत। एकदम कमी गॅसवरती किंवा एकदम मंद आचेवरती आपण ही सर्व प्रोसेस करणार आहोत म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि मस्त असा एक कोरमा तयार झालेला आहे। मस्त अशी तर्री आलेली आहे बघा। याचप्रमाणे तो खायला देखील भन्नाट लागतो।
तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की बनवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका। आणि हीच रेसिपी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत देखील सर्व करू शकतो। अशा पद्धतीने बघा मी भातासोबत सर्व केलेली आहे। तुम्ही पण रेसिपी बनवा आणि नक्की सांगा कशी बनली आहे।